लय अवघड आहे 2 बायका करणं. एका 60 वर्षाच्या म्हातानं 15-20 वर्षाची मुलगी बायको केली. ती कशी होती हो? तरुण, आणि याचे केस काही काय झाले होते आणि काही पांढरे झाले होते. मग तिला वाटलं हा पती आपल्याला काही शोभत नाही. मग ती काय करायची, झोपला त्याच्या बाजूला जायची आणि त्याचे पांढरे पांढरे केस काढून बाजूला ठेवायची. हे पाहिलं त्याच्या पहिल्या पत्नीनं. मग ती आली. ती कशी होती हो? म्हातारी ती. तिचे केस काही काळे झाले होते आणि काही पांढरे झाले होते. मग ती म्हणली माझ्या कलरचे केस काढती बाय. मग ती पण दुसऱ्या दिवसापासून यायची. जी म्हातारी होती ती काळे केस काढायची आणि जी तरुण होती ती पांढरे पांढरे केस काढायची. ह्या दोघींची झाली चढावड. ह्या दोघींची झाली चढावड, पण मधात होती झाली टाकली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लय अवघड आहे 2 बायका करणं. असंच दोघी सतत भांडणं करायच्या. मग त्यानं तो मला थांबा, असं करा, भांडणं करू नका, आपसात भांडू नका, वेगळं राहा. कारण तर वेगळं तरी कसं राहायचं? वरी 3 माड्या खाली 3 माड्या. जी धाकली होती तिला ठेवलं वर, जी थोरली होती तिला ठेवलं खाली. मग आता दोघींच झालं, पण समजा निम झालं, पण म्हैस मात्र एकच होती. मग आता त्या म्हशीची तरी कशी वाटणी करायची? जी कासाकडून होती ती दिली धाकलीला, आणि जी तोंडाकडून होती ती दिली थोरलीला. जी थोरली होती ती परमार्थिक होती. गावामध्ये असाच अखंड हरिनाम सप्ताह चालू होता. आणि तिनं काय केलं, मर्दंगाचार्याला चहा पिण्यासाठी घरी घेऊन गेली. कारण की ते पकवाज वाजून अजून खूप थकले होते. मग नंतर तिने म्हणलं अगं 2 कप दूध दे, मर्दंगाचार्य घरी चहा पिण्याकरता आलाय. अजिबात दूध देणार दूध का बाप्पाच आहे का? माझ्या हिश्श्याची माणसातला अजिबात दूध भेटणार नाही. तिने सांगितलं अगं दे. दोघांची झाली भांडणं सुरू. भांडणामध्ये माणूस काय बोल काय सांगता येत नाही. भांडणं शिवाय द्यायला सुरुवात केल्या. आणि मग म्हणली अगं मला ही काय गरज नव्हती, ते माऊली आलता घरी चहा प्यायला म्हणून मी मागितलं. पाहिलं शेजारी लय भारी असती. जर भांडणं जर निपटत असेल तर जाऊन पेटवती त्याला. शेजारीनं आली आणि शेजारी म्हणली काय काय कशा करता भांडणं करताय सकाळी सकाळी? ती म्हणली जी थोरली ती म्हणली अगं काय नाही, मर्दंगाचार्य चहा पिण्याकरता आला, दूध मागण्यासाठी आले तर मला दूध दिले नाही. वाटणी आहे का आमच्या म्हशीची? जी तोंडाकडून आहे ती माझी आहे आणि जी कासाकडून आहे ते तिची आहे. तिने सांगितलं तोंडाकडून तुझी म्हैस आहे ना? ती म्हणली हो. मग काय कर, संध्याकाळी तिनं धारकड्या बसली, काठी घे बडगा घे लाकूड घे हातामध्ये आणि त्या म्हशीच्या तोंडावर बदा 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 बताड. मग ती म्हणली असं केलं ना काय? अगं तुला काय करायचं तू फक्त कर. ठरल्याप्रमाणे ती धारकड्या बसली. सायंकाळी जी थोरली आली त्या म्हशीच्या तोंडावर बदा बदा ठोकलं. मग आता सांगा, धार काढाय बसल्या म्हशीच्या खाली. म्हैस मारल्यानंतर काय म्हैस काय जाग्यावर राहणार आहे? म्हैस लागली उड्या मारायला. जी धाकली होती ती उठल्या, तिला राग आला. दूध काढाय बसली होती आणि हिनं मारलं. म्हैस लागली उड्या माराय. मग ती म्हणली का ग असं काय करतेस, म्हशीला का मारतीस? तिने सांगितलं माझ्या हिश्श्याची म्हैस मी काय बी करीन. दोघींची भांडणं सुरू होती. एवढ्या तिकडून मालक आला. सांगितलं काय ग उद्या नवस आलाय आणि तुम्ही भांडणं करताय? मग ती थोरली होती ती म्हणली अहो खरंच उद्या नवस आलाय, मला ध्यानच नव्हतं. नवस आलाय उद्या गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमा. तुम्ही काय करा मालक, उद्या नवस आला तुम्ही माझ्याकडेच जेवा. जी धाकली ती म्हणली नाही नाही मालक मी तुमची आवडती पत्नी आहे, तुम्ही माझ्याकडे जेवायचं. ती म्हणली नाही मालक मी तुमची पहिली पत्नी आहे, पहिला मान माझा, मग तुम्ही माझ्याकडे जेवायचं. ती म्हणायची माझ्याकडे, ही म्हणायची माझ्याकडे. दोघांची भांडणं झाली सुरू. तुम्हाला थांबा, भांडणं करू नका. जिचा स्वयंपाक लवकर होईल मी तिच्याकडेच जेवणार. ठरल्याप्रमाणे झालं. जी धाकली होती ती गेली वर झोपायला, मालक पण वर गेला आणि जी थोरली होती ती झोपली खाली. मग ही जी थोरली होती ती 4 वाजता उठली आणि काकडा म्हणत म्हणत तिनं सगळा स्वयंपाक केला. स्वयंपाक झाल्यानंतर तिनं स्नान वगैरे केलं आणि मालकाला दिला. मालक जेवण तयार आहे, स्नान वगैरे करा आणि जेवायला या. सांगितल्यानंतर जी तो आला शिडीवर आणि जी धाकली होती ती डोळ्यात चोळत त्याच्या मागं आली. दोघे शिडीवर आली. जी खाली होती तिला वाटलं आता ही काय याला खाली येऊ देत नाही. मग तिनं धरलं तंगडीला, तिनं धरलं पायाला आणि जीवावर होतं. तिला वाटलं आता यो काय खाली गेल्याशिवाय राहत नाही. मग तिनं धरलं शेंडीला धरलं. ह्या दोघांची झाली वडावर सोडू. जी खाली होती तिनं वडाची पाला, जीवावर होती तिनं वडाची शेंडीला. विठाला विठाला
सोडायची शेंडीला, जी खाली होती ती वडाची पायाला. दोघांची वडावड सुरू झाली आणि जे मधात शेंडी होती ते पडली धाड. कशा करता सांगितलं? लग्न करण्याचा विचार जरूर करा, पण एक केल्यानंतर दुसरी करण्याचा कराल का? नाही. आणि मग काही गोष्टींचा विचार सतत करावा. आपण काही गोष्टींचा विचार करू नये. काही गोष्टींचा विचार एकदा केल्यानंतर पुन्हा करायचा का? करू नये. आणि काही गोष्टींचा विचार सतत करावा. सारा विचार करा. उठाउठी म्हणजे कसं ताबडतोब करायचा, वेळ लागू द्यायचा नाही. कारण हे जगातच सारा आहे. हे सार जगत मिक्सित आहे. सार भगवान जातो, अंगीकार करावा. आणि असार जगत आहे ना, त्याचं दुःख बघावं लागतं. विठ्ठल विठ्ठल मग या साराची निवड करायची. कशा पद्धतीने? ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात. राजहंस पक्षापुढे जर दूध आणि पाणी मिसळून ठेवलं तर तो राजहंस पक्षी सार दूध हे पिऊन घेतो, आसार पाण्याचा त्याग करतो. किंवा शेतकरी शेतामध्ये धान्य उपणीत असताना काय करतो? सार धान्य बाजूला काढतो आणि भुसकट हे उडून जातं. सोनाराजवळ जर आपण सोनं घेऊन गेलं तर शुद्ध सोनं हे बाजूला काढतो आणि बट्टेबाज सोनं हे बाजूला काढतो. कैसे विचारिता निरसले सहज प्रपंच सांडविले, ते तत्व उरले ज्ञान यासी. कैसे दृष्टांत सांगितलं तैसे विठ्ठल. विचार करा. उठाउठी म्हणजे पण विचार करा. एका गावामध्ये नकलीचा मेळा भरला होता. ज्याला जी नकल येईल ती करून दाखवायची होती. ती करून दाखवायची होती. मग एका माणसाने काय केलं? तारकोडला म्या म्या 2-3दा ओरडला. मग त्याला प्रथम बक्षीस भेटलं. भेटल्यानंतर मग एक बाजूला शेळ्या चारणार होता. मग त्याने सांगितलं, काय मूर्ख माणसं आहेत, फक्त शेळीसारखं ओरडलं तर 5,000 दिले. मग तो म्हणला, ऐका मंडळी, आजच्या पेक्षा उद्या नकल चांगली करण्यात येईल. मग कालच्यापेक्षा आज लोक जास्त जमली आणि त्यानं मग एक युक्ती केली. एक मोठी घोंगडी पांघरला, शेळीचं कोकरू बगलामध्ये घेतलं आणि मग आधी आपण तोंड वाचलं आणि त्या शेळीच्या कोकराचा कान पिळला आणि तो कोकरू जे होता ते मोठ्यानं ओरडलं. मग लोक म्हणले, तो कोकरू मोठ्यानं ओरडलं. नाही, कालच्या एवढी मजा आली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवाचं नाव कसं आहे? सार. संसार असार आहे. तुकोबाराने सांगितलं की देवाचं नाव सार आहे, ते आपण देवाचं नाव धारण करावं कंठामध्ये आणि संसाराचा त्याग करावा. पण आपल्याला तसं जमत नाही. आपल्याला खरं पटत नाही आणि खोटं सुटत नाही. विठ्ठल विठ्ठल. किती उन्हात सांगता येतील. आमच्याकडले काही मंडळी पंढरपूरला गेली होती. कशी होती हो? ते कॉलेज कुमार गेली होती पंढरपूरला. गेल्यानंतर 2 दिवस लागले त्यांना बाहेरचं दर्शन करायसाठी. बाहेरला लागून बाहेर राहतं. मग बाहेरच्या बाहेर आल्यानंतर दर्शन करून बाहेर आल्यानंतर भिकाऱ्यांचा ताप. ते काय भिकारी बसलेले असतात बाहेरच. काय म्हणतात? 1-2 पैसा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाबाळाला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाबाळाला. 1-2 पैसा द्या हो धर्माला, 1-2 पैसा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाबाळांना. किंवा आंधळ्याला 10 रुपये, आंधळ्याला 20 रुपये, आंधळ्याला 10 रुपये, आंधळ्याला 20 रुपये असं म्हणत असतात. मग काही कॉलेज कुमार होते, त्यांनी काय केलं? प्रत्येकाच्या हातावर कोणी 10 रुपये कोणी 20 रुपये ठेवत गेले. त्याच्यातलंच एक भिकारी म्हणलं, अरे लाज वाटते का तुला? 5,000 ड्रेस तुझ्या अंगावर आहे आणि भिकाऱ्याला फक्त 10 रुपये 20 रुपये दान करतोस. ते जे कॉलेज कुमार होते म्हणले, आपण पैसे द्यायचे तर द्यायचे, दान करायचे आणि शिवाय बी खायच्या.
आपण दिलं तरी आणि शिवाय दिला आणि जे देतच नाही त्यांचं काय करत असतील. ते भिकारी जसे विचित्र असतात ना दिसायला, तसे बोलायला पण विचित्र असतात. भजन करा विठ्ठल. असंच एक हुशार आमच्या बापूसारखं पंढरपूरला गेलं होतं. पंढरपूरला गेल्यानंतर मग जे भिकारी ते असंच म्हणत होते, आंध्या 10 रुपये, आंध्याला 20 रुपये. मग बापू त्या भिकारीजवळ गेले. एका डोळ्याने त्या आंधळ्याला दिसत होतं. मग बापूने सांगितलं, का रे तुला तर एका डोळ्यानं दिसतं. तो म्हणला, बापू बघा तुम्हाला लपून सांगतो बरं, मी हा का नाही एका डोळ्याचे 20 रुपये घेतो, पण तुमच्यासाठी काय करतो, एका डोळ्याचे 10 रुपये लावतो. बघा जसे दिसायला विचित्र तसं बोलायला पण विचित्र, पण आपण ते 10 रुपये द्यायला चिंगूसपणा करतो. विठ्ठल विठ्ठल. एका गावामध्ये चिंगूस सावकार होता. जर तुपामध्ये जर माशी पडली ना, तो माशी उचलायचा आणि त्या माशीच्या पोटातलं तूप बाहेर निघून त्या माशीला पिळून मारून टाकायचा आणि त्या माशीच्या पोटातलं तूप बाहेर काढायचा. एवढा चिंगूस सावकार होता. मक्खी ज्यूस सावकार होता. काही असंच वारकरी काही गावातले निघाले होते पंढरपूरला. मग सावकाराला सांगितलं, सावकार चला पंढरपूरला. तो मला काम आहे, मी येत नाही. चला तुमचा सगळा खर्च आम्ही भरतो. सगळा खर्च आम्ही भरतो म्हटल्यानंतर सावकाराने बॅग घेतली, भरली आणि निघाले पंढरपूरला. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागमध्ये स्नान केलं आणि तिथे एक वासुदेव आला. ट्रिंग 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 10 रुपये. तर मला 10 रुपये अहो दिले असते, 10 काय 100 रुपये दिले असते. पण आता माझं पॉकेट काय झालं, रूमवर विसरलं. तुम्ही काय करा, माझ्या रूमवर या. जे असं म्हणतात ना 10 रुपये काय 100 देतो, 100 काय 1000 देतो, हे कधीच पैसे देत नाहीत. आणि जे म्हणते ना सप्त्याला जे सप्त्याचा मागालचा खर्च लागेल ते मी देतो, हे कधीच सप्त्याची देणगी देत नाही. विठ्ठल. सावकार विचार केला, याला काय आपलं नाव माहीत नाही, आपण कुठं राहतो माहीत नाही, आपली रूम कुठली याला माहीत नाही. मग हे कसं येईल आपल्या रूमवर. सावकारनं असा मग चलवला. मग जाऊन झोपला, नाश्ता वगैरे केला आणि झोपला जाऊन सावकार. झोपल्यानंतर मग डबल दरवाजावर वाजवलं. ट्रिंग 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 ट्रिंग. बघितलं तर काय, वासुदेव. मला 10 रुपये. तो म्हणला, अहो आताच मी आहे का नाही नाश्ता करून आलो, माझं पॉकेट काय झालं हॉटेलमध्ये विसरलं, तुम्ही माझ्या गावाकडे या. बिचारे वासुदेव गेले निघून. मग सावकारने विचार केला, आपला जिल्हा काय माहीत नाही, तो कुठला होता, यवतमाळचा होता. आणि कुठं आला होता, पंढरपूरला. तो म्हणला, आपल्याला काय जिल्हा माहीत नाही, गाव माहीत नाही, नाव माहीत नाही, मग यो कसा येणार आपल्या घरी. असं दिमाग चालवल्यानंतर मग 2 दिवस झाले घरी गेला सावकार. आणि तिसऱ्या दिवशी मॅगी खात होता. नूडल्स कहतात ना, मॅगी लांबट्या 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 खात होता सावकार. सावकार लांबट्या खात असताना दरवाजावर वाजवलं. ट्रिंग 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 ट्रिंग. बाकाला सांगितलं, अगं बघ बरं का दरवाजावर कोण आहे. बघितलं का, सांगले अहो वासुदेव आहेत. ते सांगितलं, अगं इकडे इकडे, मी काय करतो, मी मेल्याचं नाटक करतो, तू काय कर रडण्याचं नाटक कर. विठ्ठल विठ्ठल. बायको म्हणली, ठीक आहे करूया. मग म्हणली, आताच होती ना, आताच गेले की काय. थोडंसं वासुदेवाने असं वाकून बघितलं. वाकून बघितल्यानंतर डबल म्हणली, आताच होती ना, आताच गेले काय, आताच होती ना, आताच गेले काय. रडू लागली. आता वासुदेव म्हणले, आता आपण आलोय त्याचे सगळे विधी पार पाडून जाऊ, जिला आता याची मातीच करून जाऊ, असं वासुदेवने ठरवलं. ठरवल्यानंतर आता मग जे मुलं लेकरं होते ते म्हणायचे, बाबा. सगळेजण रडू लागले. बहीणजी, मुलं, आपली आई बाबा सगळे रडू लागले. त्याला उचललं आणि सरणावर ठेवलं. सरणावर ठेवल्यानंतर मग निघाले मसनवाट्याकडं. मसनवाट्याकडे निघाल्यानंतर बायकोनं हळूच कान म्हणलं, हो जळसाल मरसाल आता उठा. ते म्हणलं, चुप, तुला जे सांगले काम ते कर गुणानं. ते म्हणली, बरं. बायकोचं मन लय पातळ असतं. ती त्याला जर चित्तीवर ठेवण्यात आलं तेव्हा म्हणली, अहो आता तरी जळसाल मरसाल देऊन टाका त्या बुवाचे 10 रुपये. ते म्हणला, चुप, आता इथं उठूनच तुला मारेन. मग आता बायको शांत बसली. आणि मग जे मुलगा मोठा होता त्यानं मडकं घेतलं. मडकं बी फोडण्यामध्ये आलं, सगळं झालं. आणि मग जेव्हा अग्नी द्यायची होती त्या चितेला तेव्हा आता वासुदेव म्हणले, बस झाला आपल्या दोघांचा खेळ. तुम्हाला आता म्हणतोस, अरे फिटले रे 10 रुपये फिटले.
10 रुपयाचा ठोकळा फिटला आणि पट्या उठून बसला. विठ्ठल विठ्ठल. मग एवढा चिंगूस होता. 10 रुपयासाठी मरायलाही कमी जास्त केलं नाही. मग ते कॉलेज कुमार 10-10 रुपये प्रत्येक भिकाऱ्याच्या हातात ठेवत गेले. आणि मग असंच एक माणूस आला आणि तो प्रत्येक भिकाऱ्याच्या हातावर काय केला, गुदगुल्या करत गेला. ते भिकारी मोठ्या मोठ्याने हसायला लागले. मग हसायला लागले ते म्हणले, नक्कीच या माणसाने काय केलंय, 50-50 रुपये तरी त्या भिकाऱ्याला दिले. ह्या कॉलेज कुमाराला वाटलं. मग ते येऊ दिला अलीकडं. काय हो काका, तुम्ही का त्या भिकाऱ्यांना 50-50 रुपये दिले का? तो म्हणला, 1 रुपये 5 पैसे सुद्धा दिले नाही, तुम्ही 50 रुपये म्हणताय. मग असं एवढे खुश काय केले? विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला काय नाही, प्रत्येक भिकाऱ्याच्या हातावर गुदगुल्या करत गेलो. बघा, गुदगुल्या बऱ्या वाटल्या पण पैसे बरे वाटले नाही. मुद्दा काय, खरं काय पटत नाही आणि खोटं काही सुटत नाही. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ करा. परमार्थ करण्यासाठीच हा नरदेह मिळालाय. असं सांगितलं की आताची माणसं म्हणतात, परमार्थ करणं, भजन करणं, कीर्तन करणं हे आमचं काम नाही, ते केवळ फक्त म्हाताऱ्यांचं काम आहे. आता मला जर सांगा, तुम्ही म्हातारे होण्याच्या आधीच जाऊ नये बा, पर म्हातारे होण्याच्या आधी जर टपकले तर विठ्ठल विठ्ठल. अहो मेले का, मेले तर मग परमार्थ करा. म्हाताऱ्या माणसाचंच परमार्थ करणे हे काम नाही, असं काही लोकांची समज आहे, पण ही समज चांगली नाही. परमार्थ करा. परमार्थ करण्यासाठीच हा केवळ नरदेह मिळालेला आहे. आपल्याला अल्पायुष्य किती आहे? फक्त 40 वर्ष. अल्पायुष्य मानवी देह, अल्पायुष्य मानवी देह, शत गणिले ते अर्ध रात्र काय, शत गणिले ते अर्ध रात्र काय, मध्य बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाची उरले ते पाय ग, काय भजनाची उरले ते पाय ग. राम राम स्मरादे, राम राम स्मरादे, राम राम अल्प आयुष्य मानवी देह, शतगणिले ते रात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाची उरले ते पाय ग. अल्प आयुष्य मानवी देह, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाची उरले ते पाय ग. वा किती गोड प्रमाणाला एकदा टाळ्या वाजवा. फक्त अल्पायुष्य आपल्या 40 वर्ष आहे, पण गणित कितीचं आहे? 100चं. अल्पायुष्य फक्त 40 वर्ष आणि गणित आहे 100चं. तुम्ही म्हणसाल आता गुगेताई, तुम्हीच म्हणताय अल्पायुष्य आहे 40 वर्ष आणि गणित म्हणताय 100. कसं भजन करा सांगते. विठ्ठल विठ्ठल बैल, माणूस, कुत्रा, गाढव हे गेले चौघा देवाकडं. कशासाठी हो? आयुष्य मागण्यासाठी. देवाला सांगितलं, देवा मला आयुष्य द्या. देवानं म्हणलं 40 वर्ष सगळ्यांना आयुष्य, चौघालाही आयुष्य दिलं. तथाच तू जा. जा म्हणल्यानंतर चौघही घराला गेले. पहिल्यांदा बैल घरी गेला आणि विचार केला, आपल्याला जर चांगला मालक भेटला तर बरं, ना तर इळभर आपल्याला राबून घेईन, आपल्याला इळभर काम लावाल आणि संध्याकाळी चाराच टाकणार नाही. मग असा मालक नको आपल्या, म्हणजे आपल्याला 40 वर्ष नको, फक्त आपल्याला 20 वर्ष आयुष्य हवे. मग तो गेला कुत्र्याकडं. कुत्र्याला विचारलं, का रे मला तर फक्त 20 वर्ष आयुष्य आहे, तुला किती पाहिजे? तो म्हणला, तुला तर एवढं चांगलं असून, तुला घरी ठेवणारे पोचणारे असून तुला फक्त 20 वर्ष आयुष्य आहे. मला तर कोणी घरी ठेवलं तर बरं, नंतर मला हिंडायला लागेल भटकत गावामध्ये.
पण तुम्ही ध्यान ठेवा, कधी बी जर तरुण मुलगा असेल आणि जर गावात हिंडत असेल तर आपण काय म्हणतो, काय कुत्रा आणि हिंडतया, विठ्ठल विठ्ठल. भटकावायला लागल, मला कोणी कुठकाही देणार नाही म्हणून मलाही नको, हे 20 वर्ष आयुष्य आहे मला. मग हे दोघंही गेले गाढवाकडं आणि गाढवाला विचारलं, गाढवा अरे आम्हाला तर फक्त 20 वर्ष आयुष्य आहे, तुला किती पाहिजे. तो म्हणला, अरे तुमचं एवढं चांगलं असून तुम्हाला 20 वर्ष आयुष्य हवं आहे, माझं तर मला तर कवाई लोळावंच लागतं, उकंडात लोळावंच लागतं, मग मला ना फक्त 20 वर्ष आयुष्य आहे. मग हे तिघही गेले माणसाकडं. माणसाला विचारलं, तुला किती पाहिजे. तो म्हणला, मला चाळीच्या वरही नको आणि चाळीच्या खाली नको, मला 40 वर्ष आयुष्य हवं आहे. विठ्ठल विठ्ठल. 40 वर्ष आयुष्य म्हटल्यानंतर चौघे दिले देवाकडं घरानं घेऊन. देवाला सांगितलं तिघानं, देवा आम्हाला हे 40 वर्ष आयुष्य नको, मग किती पाहिजे रे. 20 वर्षच आम्हाला आयुष्य पाहिजे. मग ते म्हणला, आता मी वापस घेत नाही, एकदा दिलेलं आयुष्य मी आता परत घेत नाही, तुम्हाला ज्याला देऊन टाकायचं त्याला देऊन टाका. मग तिघांना ठरवलं माणसाला द्यायचं. मग 20 त्रिक 1000 देत का खरबी. 20 त्रिक किती होते, 60. 20 त्रिक 60 आणि आधीच्या 40 किती होते तो 100. हे सगळं झाले 100. भजन करा विठ्ठल. बोलणं गेलं जास्त झालं काढले भात पंक्तीचं. आज महिला मंडळ आपलीच पार्टी आहे, घाबरू नका. विठ्ठल विठ्ठल. आपला 40 वर्ष अल्पायुष्य आहे, ते असलं की आपल्या अंगात काय असतो, तरुणपणाचा मध. भजन करणं आपल्या गावामध्ये जर सप्ताह वर्षातून एकदाच होतं बरं. आणि चालू असला जे गावातली माणसं करतात त्यांना जे तरुण मंडळ, ते कीर्तन काय ओरडालं त्याचा आवाज कमी करा. गावामध्ये 15 दिवसाला एक बार भजन असतं. काय या वार करायला काय दुसरं कामच नाही, नुसतं किटकिट लावल्यात मागं. त्यांच्या अंगामध्ये काय असतो, तरुणपणाचा मध असतो. 40 वर्ष त्यांना देव कळत नाही, धर्म कळत नाही, भजन कीर्तन त्यांना काहीच कळत नाही. मग 60 वर्ष 40च्या पुढं 41 सुरू झालं, लग्न होतं, लेकरं बाळ बायको, संसार आपल्याला करावा लागतो. बायकोचा खर्च वेगळाच. तिच्या मामाच्या पोराच्या पोरीचं लग्न असलं, माझ्या मामाच्या पोरीच्या पोराचं लग्न आहे, मला नवी साडी पाहिजेच, मग त्याला आणून द्यावं लागतं. मुलं शिकायला असतात शाळेत, त्यांनाही द्यावं लागतं. खूप काबाड रात्रंदिवस त्याला काबाड कष्ट करावं लागतं. मग काय आता गावातले लोक म्हणतात, काय माणूस या बैलासारखं राबतंय. त्यात त्या माणसाचा काहीच गुन्हा नाही, ते आयुष्याच कशाचं आहे, बैलाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि 60च्या पुढं आणि 61 सुरू झालं की मग आता येते घरामध्ये सुनबाई. मुलाचा केलेला असतो लहानपणापासून लाड, मग लाड केला असतो. मुलगा असतो नालायक आणि सून कशी भेटते मग आगाव, शिकलेली. आणि तुम्हाला एक सांगतो तरुण मंडळ, लक्ष द्या बरं. तुमची बहीण म्हणून सांगते, तुमच्यापेक्षा जास्त शिकलेली बायको करायची नाही आणि तुमच्यापेक्षा जास्त पांढरी बायको करायची नाही. विठ्ठल आपल्यापेक्षा काहीच बायको करायची कधीही ना. तर तुम्हाला टोमत असतं, तू किती पांढरा आहेस रे, तुझ्यापेक्षा मीच हाव. आता बोलण्याची फॅशनच गेली बदलून. आधी काय करत होते, आपल्या नवऱ्यानं बायकोचं नाव घ्यायचं नाही आणि बायकोनं नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही. आपला मुलगा असतो ना त्याचं पिंट्याचे पप्पा, आणि जर पिंट्याच्या आईकडे जर पिंट्याच्या पप्पाचं काम असलं, पिंट्याची आई. आणि आता जर कविता ना असलं, कविता, आणि आता जर तुकाराम असलं, तुक्या. फॅशनच बदलली. विठ्ठल विठ्ठल. सून भेटते शिकलेली आगाव. मग आता सुनाला ह्याचा त्रास वाटतो, कारण तिला इळभर नोकरी करावी लागती आणि संध्याकाळी याची कटकट. पांढरं शिपट आता फरचीचं घर असतं शिकलेल्यांचं.
आणि ती काय केलं त्यानं कुठली शहरातली बायको केली. आता जर गावातली असती शिकलेली जरी असती तर काय झालं असतं थोडंसं तिला काही वाटलं नसतं कारण की तिचे आजोबा असतातच ना. हे होती शहरातली हिलायची वाटायची कटकट. ती म्हणायची एक दिवस तिनं ठरवलंच तुझ्या बाप्पाला बाहेर काढतोस का मी घराच्या बाहेर जाऊ. तिने सांगितलं अगं तू बाहेर जाऊ नको जाऊ कारण का तू बाहेर गेलीस तर मला कोण खाऊ घालेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आता काढतात. मग मुलगा काय करतो बायकोच ऐकतो. तो बायकोचाच बैल असतो नंदी बैल. बायकोनं सांगितलं हलवली मान. जय देव जय माझी बायको तू जे सांगशील ते मी ऐको. जय देव जय माझी बायको. बायकोच ऐकणार असतं. मग त्या काय करतो लहानपणापासून पर एक मुलगा असला ना तो लय लाडका असतो. गावातले सांगत असतात बरं आपल्याला दिसतच असेल चित्र आपल्या गावामध्ये जर लाडका मुलगा असेल तर काय करतो लय लाड करतो. मग लोक सांगतात अरे एवढा लाड नको करतो या लेकराचा मोठा म्हटला घरच्या बाहेर काढल. पर त्याला तरुण असतं तेव्हा त्याला काहीच कळत नाही. म्हातारा झाला की त्याला वाटतं खरंच गड्या आपण जर तेव्हा माणसांचं ऐकलं असतं तर आपल्या ही बाहेर झाली नसती. बायकोचं ऐकला काढलं घराबाहेर. मग आता ते काय करते तो हिंडतात गावामध्ये ही गल्ली झाली की ती गल्ली ही झाली की ती गल्ली. मग लोक म्हणतात काय कुत्र्यासारखं हिंडतंय र. त्या माणसाचा काय गुन्हा त्या आयुष्यात कशाचा आहे खरबी कुत्र्याचं. विठ्ठल कुत्र्याचं आहे. आणि 80च्या पुढे वाचलेच तर बरं वाच नाही आता शक्यच नाही. जो वाचलेच तर त्याचा कार्यक्रम तिथंच बाजार झोपणं असतं लघवी तिथंच संडास तिथंच थुकणं सगळा कार्यक्रम त्याचा एकच असतो. मग लोक काय म्हणतात काय माणूस गाढवासारखं लोळतंय. अरे त्या माणसाचा काहीच गुन्हा नाही. त्या आयुष्यात कशाचं आहे गाढवाचं. विठ्ठल विठ्ठल एका म्हाताऱ्याने काय केलं खोटे नाटे धंदे केले. खोटे नाटे धंदे करून गावामध्ये श्रीमंत झाला. अख्ख्या गावात घर नव्हतं तसं घर बांधलं. आणि मग आता मुलगा पण मोठा झाला होता आणि लाडका होता मुलगा. आताच सांगून गेले लाडका मुलगा नालायक असतो. लय लाडका मुलगा होता. मग त्याने केले शिकली कशी व त्याच्यापेक्षा जास्त शिकलेली बायको केली. त्याच्यापेक्षा जास्त शिकलेली बायको केल्यानंतर मग आता हे म्हातारा होता 80 वर्षाचं. हे खोकलायचा आणि फरचीवरच पांढरी शिपाट फरचीवर थुकायचा. ह्या बायको आहेत त्या जी सून होती तिला यायचा ह्याला असा राग यायचा. तिने सांगितलं एक बार आता बोलतेच. मग तो 5 वाजता घरी आला. तिचा नवरा घरी आला त्या बाईचा. अरे तिच्या बापाला बाहेर काढ तर मी झाले घरच्या बाहेर. मग तिने सांगितलं ते म्हणला अगं असं कर घरच्या बाहेर जाऊ नको मी माझ्या बाबाचाच काहीतरी बंदोबस्त करतो. मग उचलला बाबाला आणि नेऊन ठेवलं माडीवर. सगळ्यात मोठं घर होतं वरच्या माडीवर नेऊन ठेवलं बापाला नेऊन ठेवलं. आणि त्या म्हाताऱ्यानं एवढे खोटे नाटे धंदे केले होते आणि त्याची म्हातारपणात वाचाही गेली होती. मग आता काय करायचं बाबाचं. मग त्यानं काय केलं एक अग्निशामकची घंटी आणून ठेवली त्याच्याजवळ. त्याला भूक लागली की तो वाजवायचा. कसं बघवा ते वाजवायचा. मग जी सून होती पाण्याचा गिलास घ्यायचा गिळा ढसा मरा. आणि त्याला का आता काय करायचं म्हातारा गुरांना प्यायचा. जर भूक लागली घंटी वाजवायचा. घंटी वाजल्यानंतर तो ताट घ्यायची नंतर जायची गिळा ढसा मरा खा. आमच्यासाठी तुम्ही कायच कमवले बघा. एवढ्या खोटे नाटे धंदे करून त्या माणसानं कमवलं पण सून काय मिळाली शेवटीला आमच्यासाठी तुम्ही काय कमवलं. मग असंच नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे
प्राण्या माझे माझे म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे म्हणजे कुणाची बाहू कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे वेड्या मायेचा बाजार वेड्या मायेचा बाजार वेड्या मायेचा बाजार मायेचा बाजार बहीण कुणाची बाहू कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी टाळी वाजवा एवढूशा पणात पोटाच्या बेंबीच्या देठापासून ओरडा लागतात तुमच्या टाळ्या कशा होतात एकदा जोरात वाजवा विठ्ठल विठ्ठल बापाला घंटी दिली वाजवायला बाप वाजवायचा असं एक नाही दोन नाही 3 महिने झालं मग त्या मुलाला काहीतरी काम आलं की तो 1 महिन्यासाठी बाहेर गावाला जावं लागलं मग तो काय केला गेला आणि बायकोला सांगितलं अगं एवढी कृपा कर माझ्या बाबाला टायमावर जेवायला तरी वाढ ती म्हणली हो हो जा लयशा नाहीस नवऱ्याला हो लयशा नाहीस जाय सांगितलं बघ 2 दिवस घंटी वाजवली म्हाताऱ्यानं तिसऱ्या तिथी त्याचा 5 वर्षाचा जो नातू होता तो महाडीवर खेळत खेळत गेला आणि त्याची घंटी उचलली आणि दुसरीकडे नेऊन ठेवली म्हाताऱ्याला लागली तहान मग तो पाणी पाणी म्हणून म्हणून मेला ही बायको काय गेली नाही वर बघायला 1 महिन्यानंतर आलं काहीतरी अडचण आली आणि तो 2 दिवसात घरी आला घरी आल्यानंतर मग विचारलं काका माझ्या बाबांना जेवण वगैरे दिलीस ना चांगलं तुम्ही त्या बापाने घंटीच वाजवल्यानंतर काय जेवायला देऊ विठ्ठल विठ्ठल तुम्हाला अगं निदान वर तरी जाऊन बघायचं माझं काढलंय मला काय गरज आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे माता पिता को कोई नहीं माने माता पिता को कोई नहीं माने औरत को बहुमान आई रे बैमान दुनिया 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 आई रे दुनिया वा वा किती सुंदर प्रमाण दिलं आई रे बैमान दुनिया माता पिता को कोई नाही माने आता माईला आणि आपल्या बापाला कोणीच मान देत नाही सगळं बायकोच ऐकते मग तो गेला दोघंही वर गेले बघते तर काय तिथं घंटी नाही आणि बापाचा जीवही नाही बाप पडला होता असा थाट ताट त्या ह्याच्यावर बाजेवर पडल्यानंतर हलवलं बापाला बघते तर काय बापाचा जीवच नाही तुम्हाला संपले दादा गेले बाबा गेले गर्दा सुरू झाला आणि असा राग आला त्या पुराला खनखन वाजवली तुला माझ्या बापाला जेवण द्यायचं नव्हतं म्हणून तू घंटी बाजूला ठेवलीस तुला नाही मग मुलगा आला पळत तो बापाच म्हणू लागला माझ्या मम्मीला मारतोस मुलांची फॅशन आता बदलली बापा तुला बोलण्याची
सांग काय झालं सांग म्हणल्यानंतर अरे बाळा इथे तुझ्या आजूबाजूला घंटी ठेवली होती ती तू पाहिली का तो पळत गेला आणि घेऊन आला हे काय आहे? दिसत नाही का तुला घंटी तुम्हाला का रे बाळा का उचलून ठेवली अरे तूही म्हातारा होशीलच ना मग तुझ्यासाठी हेच उपयोगी येईल म्हणून उचलून ठेवलं विठ्ठल मुलगा किती हुशार होता बघा तो काय म्हणला तू तर तुझ्या बापासाठी 9वी तरी आणलास मी तुझ्यासाठी 9वी बी आणणार नाही विठ्ठल विठ्ठल संसारामध्ये आपण ज्यांच्यासाठी रमलो आहेत ना तेच आपल्याला शेवटी दगा देतील पर कंठामध्ये जर आपण नामधारण केलं तर कुठलाच साधक आपल्याला काय करू शकत नाही अभंगाचं 2रं चरण तयाच्या चिंताने निरसेला संकट